4 5 6 7 मंडळी, काही तांत्रिक कारणास्तव आमचं रक्षाबंधन राहिलं होतं. बहीण जरा बिझी होती. तर आज रविवार आहे, 1 सप्टेंबर आहे आणि आमच्या नीरवचं पण नव्हतं झालेलं, म्हणजे झालेलं छोटं छोटं. पण नीरव, तू कुठे रक्षाबंधन करायला गेला होता? म्हणजे पार्टिसिपेटला गेलेला. आर्या दीदीकडे केलं होतं ना रक्षाबंधन तू? हे बघा, हे फोटोज मी ॲड करतोय. नीरवचं रक्षाबंधन तर झालेलं, पण दादाचं आणि माझं रक्षाबंधन नव्हतं झालं, कारण ताई नव्हती आली, तिला थोडासा वेळ नव्हता. तर फायनली आज आमच्या तिघांचा छान असा योग असा जुळून आलेला आहे. तर आम्ही चाललेलो आहे आता दादाकडे आणि त्याच्याच घरी रक्षाबंधन संपन्न होईल. तर त्याचा एक छोटासा व्लॉग म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. आता जास्त वेळ न घालवता निघूयात. खाली रिक्षा आलेली आहे बहुतेक. तर आता निघूयात थेट दादाकडे. आय होप बहीण आली असेल. अशी एवढी दुमडू नको ठेवा, असं ठेवू वाळणीमध्ये, असं ताटामध्ये ठेवू का? मग ताटामध्ये ठेवू. वा, पैसे टाकू का खिशात? खिशात टाक आणि पण ताईला दे. तुला मी माझ्या खिशात ठेवतो, म्हणजे ताईला देऊ शकतो. माझं बाळ ते इथे बघा. रक्षाबंधन. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचा आणि विश्वासाचा सण. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याचं रक्षण करण्याची प्रार्थना करते, तर भाऊ आपल्या बहिणीचं संरक्षण करण्याचं वचन तिला देतो. हा उत्सव केवळ राखी बांधण्याचा नसून आपल्यातील प्रेम, आदर आणि आपुलकीची भावना मजबूत करण्याचा आहे. या सणामध्ये एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखात साथ देण्याची शिकवण आपल्याला मिळत असते. चला, आपण सर्वजण या पवित्र सणाचा आनंद घेऊया आणि आपली बहीण भावांमधील नाती आणखी मजबूत करूयात. चला, झाली का तयारी? चला. अरे वा वा वा. पाठावरच बसणार भाऊ. चला. हातपाय नाही, ते झालं. ठेवायचं नाही. चला आता.
यंदा रक्षाबंधन काय होईल असं वाटलं नव्हतं आम्हाला खरं तर, पण फायनली आज तिघांचाही आमचा योग जुळून आला आणि आली बो आमची ताई पनवेलवरून. आणि फायनली आज दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी यंदाचा रक्षाबंधन उशिरा का होईना पार पडला. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ले लो, जो चाहे ड्रेस ले लो, बार बार बदली करने के लिए मत आ जाओ इधर. चला अरे हो पण ते होत नाही ना. चला अगं माझं बाळ ते अगं माझं बाळ ते अगं माझं बाळ ते अगं माझं बाळ ते अगं माझं बाळ ते